श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पितृपक्ष चालू झालेला आहे. पितृपक्ष या काळात आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतो. पितृपक्ष हा असा काळ आहे जेव्हा आपल्या सात्विक जीवन जगण्याचा आपल्याला सल्ला देत राहते. तर या काळामध्ये अशी अनेक कामे आहेत जी आपण करायला नाही पाहिजेत, म्हणजे ती कामे करू नये. आपल्या हातातून नकळत काही गोष्टी घडत असतात, त्याचाच परिणाम आपल्या सांसारिक जीवनामध्ये येत असतो. तर पितृपक्ष काळामध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं जसं की या काळामध्ये मांस, मद्यपान करू नये आणि लसूण, कांदा यासारख्या गोष्टी खाऊ नयेत. यासोबतच पितृपक्षात काही गोष्टी खरेदीसुद्धा करू नयेत. या वस्तू खरेदी केल्यामुळे तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की जे आपल्याला म्हणजे खरेदी करायच्या नाहीत. पितृपक्षात तुम्ही लोखंड किंवा लोखंडापासून ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या खरेदी करू नयेत. तसेच या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये नवीन कपडे खरेदी करू नयेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये सोने, चांदीची देखील खरेदी करू नये. वाहन खरेदी करू नये, हे सुद्धा टाळल्या पाहिजेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपल्याला या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. किंवा तुम्ही जमीन, घर खरेदी करणे देखील टाळावे. याशिवाय पितृपक्षात बूट, चप्पल खरेदी करणे देखील टाळावे. त्याचबरोबर या काळात लग्न किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच पितृपक्षात तुम्ही झाडू देखील खरेदी करू नये. पितृपक्ष हा पंधरवडा जो आहे ते आपल्या पूर्वजांसाठी समर्पित केलेला आहे. म्हणजेच आपले पूर्वज आपल्या धर्तीवर जेवायला येतात असं म्हणतात. म्हणजेच आपण वेगवेगळे उपाय, सेवा, तोडगा, त्याचबरोबर सेवा देखील, मंत्र, जप या आपण गोष्टी आपल्या पूर्वजांना म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी करत असतो या पितृपक्षाच्या काळामध्ये. तसेच पितृपक्षात तुम्ही श्राद्धासहित म्हणजे श्राद्धासंबंधित ज्या वस्तू असतात त्या खरेदी करू शकतात. जसं की जवस, काळे तीळ, चमेलीचं तेल, तांदूळ इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या काळात अगरबत्ती, दिवे खरेदी करणे देखील तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करते. या गोष्टीबरोबरच या काळामध्ये धार्मिक पुस्तके खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या गोष्टी खरेदी केल्यामुळे तुमच्या पूर्वजांचा आत्मा प्रसन्न होतो आणि त्यांचा समाधान मिळत राहते. खरेदीबरोबर सोबतच तुम्ही नमूद केलेल्या गोष्टीचं दान देखील करू शकतात. म्हणजेच तुम्ही दुसऱ्याला सुद्धा गोष्टी ह्या देऊ शकतात. त्याच पितृपक्षात जर तुम्ही धार्मिक नियमाचे पालन जर केले, तर पूर्वजाचे श्राद्धला दर्पण केले तर तुमच्या जीवनातल्या समस्या नक्कीच दूर होतात. जर तुम्हाला खरंच पितृदोष झालेला असेल तर तुम्ही या पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही या काळामध्ये पितरांना म्हणजे प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचशा सेवा, उपाय देखील करू शकतात. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला पितृपक्षामध्ये तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्हाला तो दूर कसा करावा किंवा त्याच्यासाठी काय उपाय, सेवा करावी, तर नक्कीच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ काल अपलोड झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओसुद्धा बघू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.